तर पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरती बोलणं टाळलेलं आहे। वाल्मिक कराडांची चौकशी होईपर्यंत मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधकांनी केलेली आहे आणि याबाबत अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला होता। त्यावरती मुख्यमंत्री दोषींवरती कारवाई करणार असं म्हणत अजित पवारांनी बोलणंच टाळलंय। धनंजय मुंडेंना पंतप्रधान करा तर एवढंच राहिलं परळीमध्ये। आम्ही तेच म्हणत होतो ना तुम्हाला की जोपर्यंत हे मंत्रिमंडळात आहेत तोपर्यंत हे असं होणारच ना, पोलीस काही करणार नाहीत, म्हणजे धांगडधिंगा चालूच राहणार। त्याच्यामुळे धनंजय मुंडेंनी राजीनामा का द्यायचा तर ह्याचं कारण हे की पोलीस इंटरफिअरन्स प्रेशर हे सगळं नील करायचं असेल तर धनंजय मुंडेंचा राजीनामा हा क्रमप्राप्त होता। धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात येणार का? कारण की जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करा असं मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं, मुख्यमंत्री त्या पद्धतीनं दोषींवर कारवाई करतात।